नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकाने प्रश्न विचारला आहे की तुमचे वैयक्तिक काही अनुभव आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला जरा एन्करेजमेंट मिळेल, आमची श्रद्धा वाढेल सद्गुरूंच्या विषयी आणि काहीतरी प्रोत्साहन मिळेल. काय असतं ना की खरं म्हणजे काही अनुभव सांगायचे नसतात. ह्याच्या मागचं कारण सांगतो की आपल्याला कोणी काही अनुभव सांगितला तर आपण साधनेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला अनुभव अनुभवायचा प्रयत्न करायला लागतो. हे जे सगळे मोठे सद्गुरू किंवा संत असतात किंवा जेवढे कोणी मोठे ऋषीमुनी होऊन गेले, त्यांचे अनुभव त्यांनी नाही सांगितले, त्यांच्या शिष्यांनी सांगितले. ते स्वतः कधी अनुभव सांगत नाहीत, कारण अनुभव सांगितला की समोरची व्यक्ती तो अनुभव अनुभवण्याच्या मागं लागते. परमेश्वर राहायला बाजूला, तो अनुभव म्हणजे मला तो कधी अनुभव येईल अशा विचाराने तो साधना करायला लागतो किंवा ध्यान लावून बसतो. अरे माझ्या सद्गुरूंना हा अनुभव आला, मलाही आता तोच अनुभव येईल, मग मी बसणार साधना करायला. तो अनुभव आला, मग पुढं काय? का पुढं काहीच माहिती नसतं. म्हणून सद्गुरू म्हणतात त्या अनुभवाच्या मागं लागू नका. एक दोनदा तुम्हाला नक्की अनुभव येणार, एक दोनदा का भरपूर वेळा अनुभव येईल, पण त्या अनुभवाच्या मागं लागू नका. हे अनुभव असे येतच जाणार आहेत. कारण आपण ज्यावेळेला साधना करायला लागतो समजून घेऊन, त्यावेळेला साधना शक्ती ज्यावेळेला आपल्यामध्ये धारण व्हायला लागते आणि आपली आंतरिक अवस्था विकसित व्हायला लागते, त्यावेळेला खूप अनुभव येतात. सर्वप्रथम आपले विचार बदलायला लागतात. कारण आपल्याला माहिती आहे, आपण आता पहिल्यापासून एपिसोड पाहत आहोत. आता 95 एपिसोड झाले. आपण कितीतरी विषय आता हाताळले. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलला की जीवन म्हणजे काय नक्की हे आपल्याला आता कळायला लागलं. की आपण जे जन्माला आलो आहे तिथं काहीतरी साध्य करायचं आहे. जो काही ऋणानुबंध घेऊन आलो आहे त्याच्यातून सोडवणूक करायची आहे, नव्याने निर्माण करायचं नाही आहे आणि आंतरिक अवस्था आपली विकसित करायची आहे. त्याच्याकरता सद्गुरूंनी सिद्ध करून दिलेली साधना, नामस्मरण, जे काय आपण ध्यान लावून बसतो ते समजून घेऊन जर का आपण केलं तर नक्की त्याच्यातलं साध्य आपण अनुभवू शकू. मग आता अनुभव हे सगळे भिन्न आहेत आणि सगळ्यांचे वैयक्तिक आहेत. आता समजा मी माझा एखादा अनुभव तुम्हाला सांगितला तर तो अनुभव आपल्याला कधी येईल असा विचार करणार आणि त्या अनुभवाच्या मागं आपण लागणार. मी म्हणेन की माझ्यापेक्षा वेगळा अनुभव तुम्हाला येणार आहे. मला आलेला अनुभव तुम्हाला येणार नाही आणि तुम्हाला आलेला अनुभव मला येणार नाही. कारण आपल्या सगळ्यांची वैयक्तिक दैहिक अवस्था ही भिन्न आहे. प्रत्येकाची दैहिक अवस्था ही भिन्न असल्यामुळे प्रत्येकाचे अनुभवही भिन्न असणार आहेत. एकमेकांसारखे अनुभव एकमेकाला येणारच नाहीत. बऱ्याचदा कसं होतं, आता आपल्याला पूर्वीपासून ऐकून माहिती आहे, काही जण सांगतात, मला एकटे दोघं सांगत होते की मी ध्यानाला बसलो की मला इथं ह्या दोन डोळ्यांच्या मध्ये जिथं आपण ज्ञानमय कोश म्हणतो तिथं आत असा प्रकाश दिसतो, तिथं असा लाईट दिसतो. मी म्हटलं हो का? काय बाबा असेल बाबा, तू एका अवस्थेला पोचला असशील. आणि मग मी जसजसा विषय समजून घ्यायला लागलो आणि या अवस्था आणि येणारे अनुभव आणि त्या अनुभवात न अडकणं, त्यावेळेला माझ्या लक्षात आलेलं की हे जे असे अनुभव असतात ना, त्या अनुभवाच्या जर का मागं लागलो तर त्या एकाच अनुभवात मनुष्य अडकून राहतो. आता 7-8 वर्षापूर्वी एका व्यक्तीला मी भेटलो होतो. त्या व्यक्तीने एक अनुभव सांगितला की तुम्हाला डोळ्यासमोर इथं प्रकाश येईल. आजही तोच अनुभव सांगतोय. म्हटलं प्रगती कधी होणार? हे असं सगळं असं असतं. तो त्याच अनुभवाला अडकून बसलेला आहे. तो म्हणतो मी डोळे करून ध्यान लावून बसलो की मला इथं उजेड दिसतो. म्हटलं पुढं काय? पुढं काहीच नाही. कारण पुढं काही माहिती नाही आहे, कारण पुढं काही ज्ञान करून घेतलं नाही, कारण तो त्या अनुभवालाच कनेक्टेड आहे. म्हणजे सद्गुरूंना अजून जोडला गेलेला नाही आहे. तो एकदा जोडला गेला असेल पूर्वी, परंतु त्या साधन माध्यमातून किंवा तो जो काय नामस्मरण जे काय करतोय त्याच्यातून त्या अनुभवात तो अडकला आहे. अशी बऱ्याच जणांची गत असते की तो एक अनुभव आला की त्यांना वाटतं की झालं आता आपल्याला सगळं मिळालं. प्रत्यक्षात ते एक टप्पे असतात. तो एक अनुभव एकदा येऊन जातो, मग आलेला अनुभव सहज मान्य करणं आणि पुढं जाणं एवढं आपण करायचं असतं. अरे बापरे, मला हा अनुभव आला, काय आता हे म्हणजे माझ्यावर सद्गुरूंची केवढी कृपा झाली, मी म्हणजे कोणीतरी मोठा ग्रेट आहे असं काहीतरी उगीचच वाटायला लागतं.
तसं काही नसतं. तो त्या प्रवासातला तो एक अनुभव आहे, ते एक स्टेशन असतं. एवढं आपण ते साधं घ्यायचं, कुठलाही अनुभव येऊन दे. आत्तापर्यंत 10 वर्षात मला भरपूर अनुभव आले. पुस्तक लिहून होईल, पण ते जर का अनुभवात जर का अडकून राहिलो तर प्रगती होणार नाही. कारण जो अनुभव येतोय तो सुरुवातीचाच आहे असंच मानायचं, तर आपला पुढला प्रवास कायमस्वरूपी चालू राहतो. कारण जी पुढली उच्च अवस्था आहे त्याला काही लिमिट नाही आहे. जे स्काय इज द लिमिट असं आहे. त्यामुळे अनुभव हे सुरुवातीला येतातच, परंतु आपण त्याच्यात अडकायचं नाही. आणि ह्या वेगवेगळ्या लोकांचे जे काय अनुभवाचे ग्रंथ पुस्तकामध्ये जे काय आपल्याला ऐकायला मिळतात, बरेच जणं त्या अनुभवाला मोहित होतात. अरे बापरे, त्यांना असा अनुभव आला. मग ते एक गोष्ट सांगतात की म्हणे एक स्वामीजी प्रवासाला निघाले होते आणि एका ठिकाणी ते थांबले रात्री विश्रांतीला. तर तिथे एकटा त्यांना भक्त भेटला आणि तो म्हटला, मला शिष्य करून घ्या, माझ्यावर कृपा करा, मला तुम्ही दीक्षा द्या आणि मी तुम्ही सांगितलेली सेवा करीन. ते म्हणतात ठीक आहे. मग त्याला ते काही नामस्मरण काही दीक्षा देतात आणि म्हणतात तू सेवा सुरू कर, आम्ही आता निघतो उद्या प्रवासाला, आमचा लांबचा प्रवास आहे म्हणून. मग ते प्रवास करून 10-12 वर्षानंतर ते पुन्हा त्याच वाटेने येताना त्याच ठिकाणी थांबतात. आणि ह्याला कळतं की ते आपले गुरु जे त्यावेळेला आपल्याला दीक्षा दिली होती ते आता आलेत म्हणून. तो लगेच जातो त्यांच्याकडे, नमस्कार म्हणतो, काय मी तुम्ही सांगितल्यासारखं मनापासून सेवा केली आणि मी आता काय साध्य केलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. हो का, अरे वा, दाखव की. मग समोर एक नदी वाहत असते, त्यामुळे तुम्ही नदीकाठी आम्ही तुम्हाला दाखवतो मी आता काय साध्य केलं आहे तुमची सेवा करून. ते येतात ते गुरुजी आणि हा त्यांचा शिष्य. मग तो त्या नदीवरून चालत जातो, पलीकडे जातो आणि येतो चालत नदीवरून. बघा सद्गुरू, मी चमत्कार करून दाखवला तुमच्या कृपेमुळे. मी तुम्ही सांगितलेली सेवा मी मनापासून केली आणि आता बघा मी काय साध्य केलं. मी नदी पार करून आलो चालत. ते सद्गुरू म्हणतात, अरे वा, खूप छान प्रगती केलीस. मग समोर तिथे एकटा नावाडी असतो, त्याला हाक मारतात, इकडे रे. मग तो नावाडी येतो. तो म्हणतो, जी काय पाहिजे. ते सद्गुरू त्याला म्हणतात, आम्हाला पलीकडे जायचं आहे पैलतीरावर नदी क्रॉस करून, किती घेतोस. तो म्हणतो, मी 2 आणे घेतो. हो का, बरं बरं बरं. त्या शिष्याकडे बघून म्हणतात, कळलं ना तुला. तो घाबरतो. म्हणजे तू जे काय आता इतक्या वर्ष शिकला आहेस आणि जो चमत्कार करून दाखवला आहेस, म्हणजे तू 12 वर्ष सेवा करून काय साध्य केलंस, तर फक्त हा चमत्कार की नदी मी चालत जाऊन क्रॉस करून आलो आणि त्याची किंमत आहे फक्त 2 आणे, कारण हा 2 आण्यामध्ये सोडतो आपल्याला पलीकडे. मग तू साध्य काय केलंस. हा एकदम चपापतो, अरे बापरे, आपल्याकडून चूक झाली. म्हणजे मी पूर्ण ज्ञान करून घेतलं नाही, कुठल्या तरी चमत्काराच्या मागं लागलो आणि तो साध्य झाला. आणि पुढं काय, पुढं काही नाही. तो फक्त तेवढंच करू शकत होता की नदी चालत क्रॉस करायची. आणि काय साध्य होणार आहे. जीवनाचं काय ज्ञान झालं, की जीवनाची सार्थकता काय हे कुठं कळलं, किंवा सार्थकता झाली का, असे खूप प्रश्न आहेत. आता काही सद्गुरू चमत्कार करून दाखवतात. तर चमत्कार करून दाखवण्यामागचा उद्देश काय असतो, तर मी किती श्रेष्ठ आहे असं सांगण्याचा उद्देश नसून सर्वसामान्य माणसाचं कल काय असतो, की चमत्काराला नमस्कार आहे. कोणीतरी चमत्कार करून दाखवतं म्हटलं की सगळे जातात तिथं. मग तिथं तो चमत्कार करून दाखवला जातो आणि मग हळूहळू त्यांना ईश्वरी तत्त्वज्ञान सांगितलं जातं आणि सांगितलं जावं. मग त्याच्यातही 2 प्रकार आहेत. काही जण फक्त चमत्कारच दाखवत बसतात, तत्त्वज्ञान काही सांगत नाहीत आणि आपल्या भक्तांची प्रगती करत नाहीत. म्हणून आपण ह्याच्या अगोदरच्या एका एपिसोडमध्ये खरे सद्गुरू हा विषय समजून घेतला आहे. खरे जे सद्गुरू असतात त्यांच्या मनामध्ये आपल्या भक्तांनी आपल्याही पुढं जावं अशीच इच्छा असते, की त्याला नक्की ईश्वरी तत्त्वज्ञान काय आहे, आत्मबोध व्हावा, आत्मज्ञान व्हावं हीच असते. कारण आपल्याला माहिती आहे विषय, की ज्यावेळेला रिद्धिसिद्धी प्राप्त होतात तिथं मनुष्य अडकतो. कारण एकदम मुठीतून काहीतरी काढून दाखवायचं, एकदम असं हवेतून काहीतरी काढून दाखवायचं,
ह्याच्यातून ह्यानी काय साध्य होणार आहे? ह्याच्यात काय जीवनाची जन्माची सार्थकता होणार आहे का ईश्वर प्राप्ती होणार आहे? काही होणार नाही. त्या चमत्कार केलेल्या माणसाने चमत्कार करून दाखवणं आणि बाकीच्यांनी बघत बसणं एवढंच घडतं, बाकी काही होत नाही त्याच्यातून. म्हणून वंदनीय दादांनी कधी चमत्कार करून दाखवले नाहीत. एखादी अवस्था एखाद्याला प्राप्त झाली, त्या अवस्थेच्या माध्यमातून त्यांनी काहीतरी असा चमत्कार करून दाखवला. पुढं काय? मग असा काहीतरी चमत्कार करून दाखवल्यापेक्षा काहीतरी असं साधना सिद्ध केली आणि ती साधना समोरच्याला शिकवली की जे वैश्विक ज्ञान आहे, जे आत्मिक ज्ञान आहे, ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो, त्याच्याबद्दलचा काहीतरी एक अंश समोरच्याला समजावून सांगितला की बाबा तू असं असं काहीतरी कर की जेणेकरून तुझ्या जीवनाची सार्थकता होईल. त्याला काहीतरी साधना सिद्ध करून जर का दिली तर त्याचा उद्धार नाही का होणार? म्हणून वंदनीय दादा कुठल्याही चमत्काराच्या पाठीशी लागलं नाहीत. त्यांना सुरुवातीला आले अनुभव. तेलीबाबांच्याकडे गेले असताना दादांच्या मनातलं तेलीबाबांनी ओळखलं. त्या क्षणी ते चकित झाले, म्हणाले हे भयंकर आहे काहीतरी, माझ्या मनात आलेलं ह्यांनी कसं काय ओळखलं? ते म्हणाले बास त्या एका अनुभवावर त्यांनी सगळ्या पुढं कार्याची योजना आखली. एकदाच अनुभव बास, आणि हा असा अनुभव प्रत्येकाला येतोच एकदा ना एकदा. सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे आपल्या विचारात होणारा बदल. आपल्याला जसजसं विषय समजायला लागतो आणि आपण साधना समजून करायला लागतो तसतसं आपल्या आंतरिक अवस्थेत बदल व्हायला लागतो. बदल झाल्यानंतर आपले विचार, बुद्धी, मन हे सगळ्याचं इम्बॅलन्सिंग जे झालं असतं ते सगळं बॅलन्स व्हायला लागतं. विचार स्थिर व्हायला लागतात. जर मनाचं चंचल अवस्था जी असते मनाची, ते कुठंतरी हळूहळू स्थिर व्हायला लागते. त्याला वेळ लागतो. म्हणजे मी असं म्हणणार नाही की माझे विचार एकदम स्थिर झाले आहेत किंवा माझं मन एकदम आता स्थिर झालं आहे, असं नाही. आपलं प्रपंच आपला चालू आहे, आपण स्थूलदेहाने जीवन जगतोय म्हटल्यानंतर आपण स्थूलदेहाच्या विषयाधीन होणं हे स्वाभाविक आहे, कारण आपल्याला प्रपंच करायचा आहे. पण प्रपंच करताना एखाद्या विषयामध्ये किती अडकायचं किंवा किती गुंतायचं हे आपण ठरवू शकतो. हा अनुभव आपण निश्चित अनुभवता येतो की पूर्वी उगीच एखाद्या विषयात आपण नकळतपणे त्याच्यात गुंतून जायचो. अरे जाऊन दे, काय करायचं आपल्याला, सोडून द्यायचं ते. असं सोडून देणं, सोडून द्यायला येणं, हा अनुभव लगेच यायला लागतो की जाऊन दे आता कशा करता. आणि एखादं भांडण आहे ते कशाला वाढवत नाहीचं, त्यांनी काय साध्य होणार आहे, निष्पन्न काय होणार आहे, तर काही होणार नाही. उगीच 4 लोक दुखावले जाणार, मग ते आपल्याला काहीतरी म्हणणार, आपण त्यांना काहीतरी म्हणणार, नकोच तो विषय. बरं ठीक आहे, माझं चुकलं म्हणायचं आणि माफी मागायची. ह्याने थोडेच आपली इस्टेट संपणार आहे. हे अतिशय सोपं असतं की मला माफ करा, माझी चूक झाली. नाही नाही नाही, मी कसं माफी मागू, माझी चूक नाही झाली, मी नाही माफी मागणार. इथं सगळं येतं. अहंकार तो दुखावला जातो. मग हे सगळं अहंकार ह्या म्हणजे थोडक्यात आपल्याला जर का अजूनही राग येतोय भयंकर किंवा एखादी गोष्ट मनातून जात नाही आहे, ह्याचा अर्थ आपण त्याच्या अधीन आहोत, आपल्या अधीन ते नाही आहे. मग आपण साधनेतून काय शिकायचं आहे किंवा सद्गुरूंच्याकडून ज्ञान म्हणजे काय, तर हे जे काही आपले षड्रिपू आहेत त्याच्यावर ताबा मिळवता यायला पाहिजे. आणि तो येतो हळूहळू. आणि तो होण्याकरता वर करणी जबरदस्ती करून नाही, तो एक महत्त्वाचा विषय आहे. आता जसं आपण ह्या ओशोंचे वगैरे काही तत्त्वज्ञान आपण ऐकतो त्यावेळेला ते ह्या विषयावर खूप भर देतात की वरून काही आपण दबाव आणून बंधनं घालून कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही, ती आतून बदलायला पाहिजे. मग त्याच्याकरता ते खूप छान उदाहरण सांगतात. एक फुलाच्या बागेचा माळी असतो, तरी खूप छान बाग आपली फुलांची डेव्हलप केलेली असते आणि तो गावाला जाणार असतो. आणि तो गावाला जाणार म्हणून तो आपल्या मुलाला सांगतो की तू सगळी निगा राख आणि मी येस तोपर्यंत सगळ्या झाडांना जी फुलं वगैरे आहेत सगळे नीट राहायला पाहिजेत. आणि त्या मुलाला काही अनुभव नसतो. निगा राख म्हणजे नक्की काय करायचं त्याला काही माहिती नसतं आणि तो तेवढं सांगून निघून जातो माळी. हा मला सांगितलं वडिलांनी निगा राखायला म्हणून ते सगळी रोज सकाळी उठलं, जी काही फुलं उमललेली आहेत, जी काही हिरवी पानं आहेत ती पुसायची, त्याच्यावर धूळ बसू द्यायची नाही, त्याच्यावर काही कोळीष्टकं आली असेल तर ती कोळीष्टकं बाजूला काढायची. असं सगळं तो करू लागतो रोज. मग 4-5 दिवसांनी माळी येतो परत गावाहून. येऊन बघतो तर का हळूहळू सगळी पानं फुलं सगळी कोमेजा लागली असतात. अरे तो म्हणतो हे काय झालं, एवढा सगळी बहरलेली माझी बाग ही सगळी फुलांची ही सगळी अशी काय झाली, तू काय केलंस, तू होताच नाही तर
तो म्हटला, हो होतो की, मी रोज ती सगळी पानं पुसायचो, फुलं पुसायचो, त्याच्यावर काही घाण बसू दिली नाही, बघा किती सगळे स्वच्छ आहेत, पण आता अशी काय झालीत काय कळत नाही. मग तो म्हणतो, तू मुळाला पाणी घातलंस का? अरे बापरे, हे माझ्या लक्षातच नाही, म्हणजे मुळाला पाणी घालायचं असतं होय? तो म्हणतो, अरे मुळातच तर पाणी घालायचं, कारण वर जो दिसतोय त्याचं कारण मूळ आहे. त्या वरच्या फुलाला जगवायचं असेल, त्या हिरव्या पानानं जर का जगवायचं असेल तर मुळात पाणी घालायला पाहिजे. त्यांचा जो बहार आहे तो मुळातून आहे. मग तो मुळातच पाणी घातलं नाहीस म्हटल्यानंतर ते कुठली हिरवे राहणार आहेत, ती फुलं कुठली ताजी राहणार आहेत, सगळी कोमेजून जाणार. ते तसंच झालं. आपल्या जीवनाचंही तसंच होतं. फार छान ओशो ही गोष्ट सांगतात की आत आहे सगळा, जे काही भानगडी आहेत, जे काही दोष म्हणून आहेत ते सगळं आत आहेत. कोशांमध्ये दोष आहेत. ते कोश शुद्ध झाल्याशिवाय दोष जाणार नाहीत. वरून जबरदस्तीनं समजा एखाद्या माणसाला सांगितलं, उद्यापासून खोटं बोलायचं नाही, हेवा, द्वेष, मत्सर अजिबात करायचं नाही, बरं म्हणतो तो. कारण आता एका मोठ्या व्यक्तीने सांगितलं ओरडून, बरं उद्यापासून मी चांगलं वागेन, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, बरं बरं. मग हे जे काय तो बरं बरं म्हणतो तो सगळं वरकरणी होतं. कारण दोष आहेत ते आत आहेत ना, ते आतून सारखं प्रेरणा देत असतात. मत्सर, हेवा हे सारखं आतून उगवत आहे. मग ते जर का आतून बंद झालं तर ह्या बाह्य अवस्थेतून व्यक्त होणं बंद होऊन जाईल. अहंकार हे सगळे आत आहेत. मग आंतरिक अवस्था जर का शुद्ध झाली तर तू हेवा करू नको, मत्सर करू नको, द्वेष करू नको हे सांगावंच लागत नाही. खोटं बोलू नको सांगावंच लागत नाही. तो तसं करूच शकत नाही, कारण त्याचं मूळ आत आहे. ते शुद्ध झालं, मग तो कशाला अविचार करतोय? हे असं सगळं समजून घ्यायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जो बदल आहे तो आतून व्हायला पाहिजे. सगळ्याची मुळं आत आहेत, व्यक्त बाहेरून होत आहे. आपल्या नजरेतून, आपल्या वाणीतून, आपल्या कृतीतून व्यक्त होत आहे. म्हणजे जे बीज आहे तेच डिफेक्टिव्ह आहे म्हटलं आहे. मग ते शुद्ध होण्याकरता आतमध्ये चांगल्या बीजाची पेरणी केली गेली पाहिजे. तर मग टवटवीत सुंदर अशी बाग आपल्या वाणी माध्यमातून, आपल्या नजरेतून, आपल्या कृतीतून जे ईश्वरीय जे काही कार्य आहे ते होऊ शकेल. आणि ते असाध्य नाही आहे. फक्त हा आतला जो का माल मसाला आहे, जो खराब झालेला आहे, तो स्वच्छ करायचा आहे. तो जसजसा स्वच्छ होत येईल तसे अनुभव यायला लागतात. मग अनुभव म्हणजे काय शेवटी? तर सद्गुरूंची कृपा ज्यावेळेला आपल्यावर होती आणि आपल्या मनापासून आपल्याकडून साधनसेवा व्हायला लागते, त्यावेळेला आंतरिक अवस्था बदलायला लागते आणि बदल होत असलेल्या दैहिक अवस्थेतून अनुभव यायला लागतात. मग तो अनुभव हे निरंतर आहेत. मग त्याला काही अंत नाही. पण त्या अनुभवात अडकून राहायचं नाही. एक गेला, दुसरा आला, तिसरा, चौथा हे चालू राहणार आहे. पण आपलं जे काही टार्गेट आहे ते आपण सद्गुरूंच्याकडून समजून घ्यायचं की अंतिम साध्य काय आहे? मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. आपण ईश्वरमय झालो का? आपल्या वाणी माध्यमातून फक्त जगाच्या कल्याणाच्या गोष्टी येतात का? हा विचार करायचा. आपल्या नजरेतून, आपल्या वाणीतून, आपल्या कृतीतून समोरच्याचं कल्याण व्हावं अशी सद्गुरूंची इच्छा आहे. ती पूर्ण होतीये का? हा विचार करायचा. तर आपल्याला माहिती आहे, साधनेतून साधनाशक्ती धारण झाल्यानंतर जी कारण दीक्षा आहे त्या कारण दीक्षेच्या माध्यमातून जगाचं कल्याण करायचं आहे. आणि होणार आहे नक्की. पण त्याच्याकरता आपली आंतरिक अवस्था ही शुद्ध व्हायला पाहिजे. आणि ती शुद्ध नक्की होणार आहे. त्याच्याकरता आपण मनापासून प्रयत्न करायचा आहे. की असाध्य जीवनामध्ये काहीच नाही आहे. म्हणून वंदनीय दादा म्हणायचे, इफ वन कॅन डू व्हाय नॉट अदर्स. ते म्हणतात, मी जर का साध्य करू शकतो तर तुम्ही का नाही साध्य करू शकत? तुम्ही पण मनुष्य म्हणूनच जन्माला आलात ना. हे जे भांडं अशुद्ध आहे ते शुद्ध केलं की त्याच्यातून ईश्वर कार्य करणार आहे. मग हे समजून करणं हे आपलं कर्तव्य आहे. अनुभव येणारच आहेत, तर आपण अनुभवाच्या मागं न लागता साध्य काय करायचं हे समजून घेऊन आपलं दैहिक माध्यम हे 100% विकसित करायचं आहे. आणि आपलं माध्यम विकसित व्हावं सगळ्यांचं, अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.